Hello dear students, today we are going to learn 4.2 Baby Pangolins Night Out. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 4.2 बेबी पँगोलिन्स नाईट आउट म्हणजे खवले मांजराच्या पिलाची रात्रीची भ्रमंती या गोष्टीचा अभ्यास करणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढील व्हिडिओंची माहिती तुम्हाला मिळेल. तर आता आपण या पाठाला सुरुवात करूया. बेबी पँगोलिन्स नाईट आउट. भाऊ काटदरे इज अ नेचर लवर अँड इमिनंट ॲक्टिव्हिस्ट. तर भाऊ काटदरे हे निसर्गप्रेमी आणि प्रख्यात कार्यकर्ते आहेत. ही हॅज वोन मेनी ऑनर्स अँड अवॉर्ड्स for substantial contribution towards the protection and conservation of various endangered species. तर विविध लुप्त होणाऱ्या प्रजातींच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी भरीव योगदानासाठी त्यांनी अनेक सन्मान आणि पुरस्कार जिंकले आहेत. Since 1992 he has striven through सह्याद्री निसर्ग मित्र ऑर्गनायझेशन चिपळूण to make the concept of conservation of nature through livelihood a reality. तर 1992 पासून ते सह्याद्री निसर्ग मित्र संस्था चिपळूण यांच्या माध्यमातून उपजीविकेद्वारे निसर्गाचे संवर्धन ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. तर मित्रांनो, आता आपण गोष्टीला सुरुवात करूया. बेबी पँगोलिन्स नाईट आउट. कम बेबी, वेक अप. चल बाळा, उठ आता. वी विल गो अँट इटिंग टुडे. तर आज आपण मुंग्या खायला जाऊया. तर हे कोण म्हणत आहे? तर खवले मांजर त्याच्या पिलाला म्हणत आहे. मम्मा पँगोलिन गेव अ जेंटल लविश पुश टू हर 1 month ओल्ड बेबी. असे म्हणून आई पँगोलिनने तिच्या 1 महिन्याच्या तान्ह्या बाळाला आपल्या लांब निमुळत्या तोंडाने हलकेच प्रेमाने धक्का दिला. विथ हर लॉंग टॅपरिंग माउथ. तिच्या लांब निमुळत्या तोंडाने बाळाला हलकेच धक्का दिला. बेबी वॉज स्टील ड्राउझी आफ्टर अ डेज स्लीप. दिवसभर झोपूनही ते बाळ अजूनही सुस्तीतच होते. मदर ट्राईड टू परस्युएड हिम. यू कीप आस्किंग मी टू टेक यू आउट. यू से यू आर टायर्ड ऑफ ड्रिंकिंग मिल्क ऑल द टाईम. नाव गेट अप, गेट रेडी. आईने त्याला म्हटले की बाहेर घेऊन चल, म्हणून तूच नेहमी माझ्या मागे लागतोस आणि सारखं नुसतं दूध प्यायचा कंटाळा आलाय असे म्हणतोस, हो ना? मग आता उठ आणि तयार हो. नो वोंट, सेड बेबी स्ट्रेचिंग हिज लॉंग टेल लेझिली. आय डोंट वॉन्ट टू वॉक ऑल द वे. नाही, मी नाही उठणार, आपली लांब शेपूट ताणून आळस देत बाळाने उत्तर दिले. मला नाही चालत जायचं एवढ्या दूर. डोंट वरी, सेड मम्मा. I'll carry you on my tail. Good boy, come on, it's time. तर आई म्हणाली की काळजी करू नकोस, मी तुला माझ्या शेपटीवर बसवून नेईन. शहाणं माझं बाळ ते. चल बरं, आता निघायला हवं. मम्मा सेट हिम ऑन हर टेल अँड फायनली ब्रॉट हिम आउट ऑफ दी होम. आईने त्याला शेपटीवर बसवले आणि ते एकदाचे घराबाहेर पडले. Their home was a snug hole in the earth, 9 inches wide and more than a meter long. त्यांचं घर म्हणजे 9 इंच रुंद आणि 1 मीटरहून लांब असं जमिनीतलं एक उबदार बीळ होतं. मम्मा cautioned baby to sit tight and hold on to her scales with his claws. आईने तिला घट्ट बिलगून बस असे बाळाला
सांगितले आणि आपल्या नखांनी तिच्या खवल्यांना पकडून ठेवायला सांगितले. शी बिगॅन टू वॉक स्टेडीली अँड कॉशियसली. ती स्थिरपणे आणि सावधपणे चालू लागली. जस्ट देन अ पॉर्क्युपाईन वेंट पास्ट देम. तेवढ्यात एक साळींदर त्यांना ओलांडून पुढे गेले. तर साळींदर अशा प्रकारचे त्याला मागून काटे असतात आणि ज्यावेळी इतर प्राणी त्याच्यावर हल्ला करतात त्यावेळी ते काटे त्या प्राण्यांच्या अंगावर ते सोडतं. हुज दॅट? बेबी वंडर्ड. बाळाने नवलाने विचारले, ते कोण आहे? ओह दॅट्स अ पॉर्क्युपाईन. तर ते साळींदर आहे. ते होय, ते साळींदर आहे. अँड हू आर वी? आणि आपण कोण आहोत? ममा बिगॅन टू एक्सप्लेन ॲज शी वॉक. आई चालता चालता सांगू लागली, वी आर पँगोलिन्स. आपण खवले मांजर आहोत. वी हॅव मेनी कझिन्स. आपल्याला बरेच बांधव आहेत, म्हणजे आपले बरेच बंधू आहेत. 4 ऑफ देम आर इन आफ्रिका अँड 4 आर इन एशिया. तर त्यातले 4 आफ्रिकेत असतात आणि 4 आशियामध्ये आहेत. वी लिव्ह इन इंडिया. आपण भारतात राहतो. सो पीपल कॉल अस इंडियन पँगोलिन्स. त्यामुळेच मनुष्य आपल्याला भारतीय खवले मांजर म्हणून ओळखतो. इन दी नॉर्दर्न पार्ट ऑफ इंडिया आवर कझिन्स चायनीज पँगोलिन्स आर अल्सो सीन. तर उत्तर भारतात चिनी खवली मांजरे हे आपले बांधव आढळतात. तर येथे पहा चित्र दिलेलं आहे की खवले मांजर अशा प्रकारचं असतं. बाय नाऊ ममा अँड बेबी हॅड रिच द अँट हिल. एव्हाना आई आणि बाळ मुंग्यांच्या वारुळापर्यंत येऊन पोचले. ममा यूज्ड हर स्ट्रॉंग शार्प अँड कर्व्ड फ्रंट क्लॉज टू क्विकली डिमॉलिश द अँट हिल. तर आईने भराभर आपल्या पुढच्या पायांच्या मजबूत अणकुचीदार आणि बाकदार नखांनी वारूळ पोखरायला सुरुवात केली. अँट हिल म्हणजे वारूळ. द टर्माइट्स इनसाइड बिगॅन टू रन हेल्टर स्केल्टर. आतील वाळव्या सैरावैरा पळू लागल्या. हेल्टर स्केल्टर म्हणजे सैरावैरा आणि टर्माइट्स म्हणजे वाळवी. इन अँड आउट वेंट मदर्स 1.5 फूट लॉंग स्टिकी टंग. आईने तिची 1.5 फूट लांब चिकट जीभ वारुळाच्या आत घातली आणि बाहेर काढली. पुन्हा आत घातली आणि बाहेर काढली. शी बिगॅन टू डेवर द टर्माइट्स. मग तिने वाळव्यांना फस्त करायला सुरुवात केली. लुक बेबी, दे आर डिलिशियस. बाळा, हे किती रुचकर आहेत पहा. ईट देम अप क्विकली. चल पटापट खाऊन घे. दिस इज हाऊ वी पँगोलिन्स गॉबल अप टर्माइट्स. आपण खवले मांजर अशाच वाळव्या मटकावत असतो. आपण अशाच प्रकारे वाळवींना खात असतो असं त्या आईने तिच्या बाळाला समजावले. बेबी वॉच मदर अँड ट्राईड टू फॉलो हर एक्झाम्पल. बाळाने आईचे निरीक्षण केले आणि ते हळूहळू तिचे अनुकरण करायचा प्रयत्न करू लागले. स्लोली येस बेबी कुड डू इट टू. आणि खरंच बाळालाही ते जमू लागले. इन अँड आउट वेंट हिज टायनी टंग. वारुळाच्या आत बाहेर त्याची छोटीशी जीभ चालू लागली. दिस वॉज हिज फर्स्ट सॉलिड मील आफ्टर बीइंग नर्स्ड ऑन मदर्स मिल्क फॉर अ मंथ. तर जवळजवळ महिनाभर आईच्या दुधावर पोचल्यानंतर आज प्रथमच त्याने असा सॉलिड आहार घेतला होता. अँड ही फाउंड द टर्माइट्स ट्रूली डिलिशियस. आणि त्याला त्या मुंग्या फारच स्वादिष्ट लागल्या होत्या.
जस्ट लाईक मदर हॅड सेड दे वूड बी. अगदी आईने सांगितले होते तशाच प्रकारे. शी टू वॉज हॅपी. आईलाही खूप आनंद झाला. गुड बेबी, रिमेंबर दिस इज द प्रॉपर फूड फॉर अस पँगोलिन्स. तर छान, लक्षात ठेव बाळा, हेच आपले प्रमुख अन्न आहे. वी डोंट हॅव टीथ लाईक अदर ॲनिमल्स, सो दिस इज व्हॉट वी ईट. तर इतर प्राण्यांसारखे आपल्याला दात नसल्यामुळे हाच आपला आहार आहे, हेच आपलं जेवण आहे. जस्ट देन ममा स्मेल्ड समथिंग इन अ ट्राइस. शी पुल्ड हर बेबी टू हरसेल्फ अँड हेल्ड हिम क्लोज टू हर बेली. त्याचवेळी आईला कसला तरी वास आला आणि क्षणार्धात तिने आपल्या बाळाला आपल्याकडे ओढून घेतले आणि पोटाशी धरले. शी हिड बिहाइंड अ रॉक अँड पुल्ड हर लॉंग बॉडी टुगेदर इनटू अ टाईट बॉल. तर आपल्या लांबलचक शरीराची एखाद्या चेंडूसारखी घट्ट गोल गुंडाळी करीत ती एका खडकामागे जाऊन लपली. एनीवन वूड थिंक शी वॉज जस्ट अनदर पीस ऑफ रॉक. कुणालाही वाटलं असतं की ती जणू एक खडकच आहे. आफ्टर अ व्हाईल द स्मेल डिमिनिश्ड. इट सीम्ड टू कम फ्रॉम अ सेफ डिस्टन्स. काही वेळात तो वास विरून गेला. तो दूर सुरक्षित अंतरावर गेलाय असं वाटलं. मम्मा लूजन हर टेल अ बीट अँड लिसन केअरफुली. आईने तिची शेपटी थोडी सैल केली आणि हळूच कानोसा घेतला. शी सेन्स्ड अ ब्राईट लाईट पासिंग ऑन अँड विथ इट सम साऊंड्स. तिला एक प्रखर उजेडाचा झोत दिसला आणि त्याबरोबर काही आवाजही ऐकू आले. शी अनकर्ल्ड हरसेल्फ व्हेरी व्हेरी कॉशियसली अँड लेट द बेबी गो. तिने अतिशय सावधपणे स्वतःच्या शरीराची गुंडाळी उलगडली आणि बाळाला मोकळे सोडले. डिड यू नोट द स्मेल जस्ट नाव. आत्ता आलेला वास तुला कळला ना. रिमेंबर इट बेटर दॅन एनिथिंग एल्स. दुसऱ्या कशाच्याही पेक्षा तो वास अगदी नीट लक्षात ठेव. दिस इज द स्मेल ऑफ मॅन. हा मनुष्याचा वास आहे. सम ऑफ देम आर विकेड बियॉन्ड मेजर. काही माणसे कल्पनाही करता येणार नाही इतकी दुष्ट असतात. दे सर्च फॉर आवर होल्स नेस्ट अँड डिग देम अप. ती आपली बिळे घरटी शोधतात आणि उकरतात. दे किल अस, ईट आवर फ्लेश अँड सेल आवर स्केल्स टू अर्न लोड्स अँड लोड्स ऑफ मनी. ते आपल्याला मारून टाकतात, आपले मांस खातात आणि आपली खवले विकून खूप खूप पैसा कमवतात. ह्युमन्स थिंक आवर स्केल्स आर मेडिसिनल. माणसांच्या मते आपली खवले औषधी असतात. लॉंग ॲगो व्हेन ओनली ट्रायबल पीपल लिव्हिंग इन दी जंगल्स न्यू अबाउट अस द सिच्युएशन वॉज नॉट सो बॅड. अनेक वर्षापूर्वी जेव्हा फक्त जंगलात राहणाऱ्या आदिवासी लोकांना आपल्याबद्दल माहीत होतं तेव्हा परिस्थिती इतकी वाईट नव्हती. दे टू किल्ड ॲनिमल्स बट नॉट फॉर ग्रीड. तेही प्राण्यांना मारत पण लोभीपणाने नव्हे. नाव यू हॅव टू बी ऑन युअर गार्ड अगेन्स्ट ग्रीडी पीपल सच ॲज दोज वी स्मेल्ड जस्ट नाव. नुकताच आपल्याला ज्यांचा वास आला त्या लोभी माणसांपासून आपल्याला सतत सावध राहावं लागतं. When we step out for our nighttime wandering, they flash harsh torch lights to spot us and then shoot us with their guns. आपण जेव्हा रात्रीच्या भ्रमंतीला बाहेर पडतो त्यावेळी प्रखर प्रकाशाचे झोत टाकून ते आपला मागोवा घेतात आणि त्यांच्याजवळ असलेल्या बंदुकीने आपल्याला ठार मारतात. These very same wicked people have destroyed our habitats and cleared away jungles. याच दुष्ट माणसांनी आपल्या वस्त्या नष्ट केल्या आहेत आणि जंगलेही नष्ट केली आहेत. There is no room for us to build our homes and to roam around anymore. तर आपली घरे बांधायला आणि भटकायला त्यांनी आपल्याला जराही जागा ठेवलेली
नाही. लाईफ इज नाऊ फुल ऑफ हार्डशिप्स. यू कॅन नेवर टेल व्हेन समवन लर्किंग अराउंड माइट किल यू. बेबी बी केअरफुल. आता आपले जीवन फारच कष्टदायक झाले आहे. कधी कोण दबा धरून बसलेला असेल आणि आपल्याला ठार मारेल, आता ते सांगता येत नाही. त्यामुळे बाळा, कायम सावध राहा आणि काळजी घे. These men don't realize we are their helpers. We remove millions of ants and termites for them. आपण या माणसांचे सहाय्यक आहोत. आपण त्यांना मदत करतो, हेच त्या माणसांना समजत नाही. आपण त्यांच्या भल्यासाठी लाखो मुंग्या आणि वाळव्यांना नष्ट करतो. They will spend huge amounts to do that themselves, but will not spare us. May God give them good sense. तेच काम स्वतः करण्यासाठी हे लोक प्रचंड खर्च करतील, पण आपल्याला मात्र काहीही सोडणार नाहीत. देव करो त्यांना सुबुद्धी मिळो. बेबी, वन मोर थिंग. अजून एक गोष्ट लक्षात ठेव बाळा. देअर आर सम गुड पीपल टू. काही चांगली माणसेसुद्धा असतात. दे नो आवर इम्पॉर्टन्स इन द फूड चेन्स इन नेचर. त्यांना निसर्गाच्या अन्न साखळीतील आपले स्थान आणि महत्त्व ठाऊक असते. दे स्ट्राईव्ह टू मेक आवर लाईफ इझियर टू हेल्प अस ग्रो इन नंबर्स. आपली संख्या वाढावी आणि आपले जीवन सुलभ व्हावे, यासाठी ती झटत असतात. सह्याद्री निसर्ग मित्र अँड अदर ऑर्गनायझेशन इन महाराष्ट्र रन अवेअरनेस कॅम्पेन्स विथ द हेल्प ऑफ द फॉरेस्ट डिपार्टमेंट्स. महाराष्ट्रातील सह्याद्री निसर्ग मित्र आणि इतर काही संघटना वन विभागाच्या मदतीने काही जागृती मोहिमा चालवतात. दे होल्ड मीटिंग्स इन विलेजेस अँड अर्ज पीपल टू प्रोटेक्ट अस. ते गावोगावी जाऊन बैठका घेतात आणि आपले रक्षण करण्यासाठी लोकांना उद्युक्त करतात. दे पुट अप पोस्टर्स विथ दीज मेसेजेस एव्हरीवेअर अँड हँड आउट पॅम्पलेट्स. सगळीकडे असे संदेश लिहिलेले फलक ते लावतात आणि पत्रकेही वाटतात. दे ट्राय हार्ड टू पुट अ स्टॉप टू इंटरनॅशनल स्मगलिंग. आंतरराष्ट्रीय तस्करी रोखण्यासाठी ते कठोर प्रयत्नही करत असतात. दे सेट अप मॉडर्न ट्रॅप कॅमेराज टू गेट आवर फोटोग्राफ्स अँड स्टडी अस. आपली छायाचित्रे काढण्यासाठी आणि आपल्याविषयी अभ्यास करण्यासाठी ते ठिकठिकाणी आधुनिक छुपे कॅमेरे लावतात. आय डू होप दीज गुड पीपल विल सक्सीड इन देअर वर्क. हे भले लोक त्यांच्या कामी यशस्वी होतील अशी मला आशा आहे. आवर लाईफ विल बी इझियर अँड आवर किथ अँड कीन विल फ्लरिश. त्यामुळे आपले जीवन सुलभ होईल आणि आपले सगळे सोयरे, आपली जात वाढीस लागेल. कम बेबी, दॅट्स इनफ फॉर टुडे. इट्स गेटिंग लेट. चल बाळा, आजच्या दिवशी एवढे पुरे. आता उशीर होतो आहे. डिड माय लव रिलीश द टर्माइट्स. माझ्या बाळाला वाळव्यांचा फराळ, वाळव्यांचं जेवण आवडलं ना. विल रिटर्न हिअर टुमॉरो नाईट. आपण उद्या रात्री परत इथे येऊ. नाव वी मस्ट रीच होम बिफोर द डे ब्रेक्स. आता दिवस उगवायच्या आत आपल्याला घरी पोचायला हवं. भाऊ काटदरे. सो दिस स्टोरी इज रिटन बाय भाऊ काटदरे. पँगोलिन फॅट शीट. तर खवले मांजराविषयी इथे माहिती दिलेली आहे. इंडियन पँगोलिन इज इन्क्लुडेड इन स्केड्यूल ॲज पर इंडियन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972. दॅट मीन्स दे एन्जॉय द सेम प्रोटेक्शन दॅट टायगर्स डू. भारतीय वन्य प्राणी संरक्षण कायदा 1972 नुसार वर्गीकरण 1 यामध्ये भारतीय खवले मांजरांचा समावेश केलेला आहे. याचा अर्थ जे संरक्षण वाघांना दिलेलं आहे ते स्थान या खवले मांजरांना सुद्धा मिळालेलं आहे. दे आर इन्क्लुडेड इन रेड लिस्ट ऑफ एंडेंजर्ड स्पेसीज पब्लिश्ड बाय इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. तर इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरने संवर्धित प्रकाशित केलेल्या धोक्यात असलेल्या प्राण्यांच्या रेड लिस्टमध्ये यांचा समावेश आहे. दिस इज द ओनली मॅमल टू हॅव स्केल्स ऑन द बॉडी.
The scales are made of a protein called keratin. Our nails, hair, and rhino's horn all consist of keratin. The scales on a pangolin's body comprise as much as 20% of its total body weight. अंगावर खवले असणारा हा एकमेव सस्तन प्राणी आहे आणि केराटिन नावाच्या प्रोटीनपासून ही खवले बनलेली असतात. आपली नखे, केस, गेंड्याची शिंगे या सर्वांमध्ये केराटिन असते. खवले मांजराच्या संपूर्ण शरीराच्या जवळजवळ 20% वजन हे त्याच्या खवल्यांचं असतं. Pangolin scales are used in Chinese medicine and are in great demand. तर चीनी औषधांमध्ये या खवल्यांचा वापर केला जातो आणि त्यांना खूप मागणी असल्यामुळे that has given rise to international smuggling of pangolin scales. However, it has been proven in many researches that keratin has no medicinal properties. आणि जागतिक पातळीवर या खवल्यांच्या तस्करीचे प्रमाण वाढलेलं आहे. मात्र केराटिनमध्ये कोणतेही औषधी गुणधर्म नाहीत हे बऱ्याच संशोधनामधून सिद्ध झालेलं आहे. इंडियन पँगोलिन्स वेट फ्रॉम 10 to 20 kg. तर भारतीय खवले मांजराचं वजन हे 10 ते 20 किलो इतके असते. फिमेल्स आर स्मॉलर दॅन द मेल्स. मादी ही नरापेक्षा आकाराने लहान असते. देअर टोटल लेंथ इज 60 to 75 centimeters and tail is 40 to 45 centimeter long. तर त्यांची एकूण लांबी 60 ते 65 सेंटीमीटर इतकी असते आणि शेपटी त्यांची 40 ते 45 सेंटीमीटर इतकी लांब असते. वन पँगोलिन इट्स अप ॲज मेनी ॲज 7 crore ants termites in a year. तर एका वर्षात एक खवले मांजर जवळपास 7 कोटी इतक्या मुंग्या किंवा वाळवी खाते. इवन टायगर्स अँड लायन्स फाइंड इट डिफिकल्ट टू क्रॅक इट अ पँगोलिन दॅट हॅज कर्ल्ड इटसेल्फ इनटू अ टाईट बॉल. स्वतःला घट्ट चेंडूप्रमाणे गुंडाळून घेणाऱ्या या मांजराला फोडून खाणे म्हणजे त्याचं भक्षण करणे वाघांना आणि सिंहांना देखील कठीण आहे. A pangolin uses its strong claws and tail to climb up a tree. खवले मांजर झाडावर चढण्यासाठी आपल्या मजबूत नख्या आणि शेपटीचा वापर करते. Pangolins have a weak eyesight but a strong sense of smell. खवले मांजराची दृष्टी अधू असते पण त्यांची घ्राणेंद्रिये तीक्ष्ण असतात म्हणजे त्यांना वास खूप लवकर येतो. सो डिअर स्टुडंट्स, तर तुम्हाला ही गोष्ट छान आवडली असेल आणि व्यवस्थित समजली असेल तर आता आपण इंग्लिश वर्कशॉप पाहूया. तर इंग्लिश वर्कशॉपमधील प्रश्न उत्तरे पुढे दिलेली आहेत. आता आपण लँग्वेज स्टडी पाहूया. कन्सिडर द फॉलोइंग सेंटेन्सेस. तर पुढील वाक्य आपल्याला बघायचे आहेत. शी बिगॅन टू डेवर द टर्माइट्स. बेबी वॉच मदर. ममा स्मेल्ड समथिंग. दे फ्लॅश हार्श टॉर्च लाईट. अंडरलाईन द वर्ब्स इन द सेंटेन्स. तर यातील वर्ब्स पहा. बिगॅन टू डेवर, स्मेल्ड, watched आणि flash. These verbs show actions. There is someone who did the action. In grammar, a word or phrase that shows who or what did the action stated by verb
इज कॉल्ड सब्जेक्ट. तर वरील वाक्यातील ठळक शब्द ॲक्शन कृती दर्शवतात. या कृती करणारा कोणीतरी असतो. पहिल्या वाक्यात बिगॅन टू डेवर ही कृती करणारी व्यक्ती म्हणजे शी म्हणजे ती आहे. तर व्याकरणात अशा प्रकारे कोणतीही कृती करणाऱ्या व्यक्तीस किंवा वस्तूस सब्जेक्ट म्हणजे कर्ता असे म्हणतात. नोट दॅट नॉन लिव्हिंग थिंग्स कॅन ऑल्सो बी द सब्जेक्ट इन अ सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल द बॉल हिट द विंडो. हिअर द बॉल इज द सब्जेक्ट. म्हणून ते सब्जेक्ट आहेत. सजीवांप्रमाणेच निर्जीव वस्तूसुद्धा सब्जेक्ट असू शकतात. तर उदाहरण पहा, द बॉल हिट द विंडो. येथे बॉल हा सब्जेक्ट आहे. A word or phrase that refers to the person, thing, etc. affected by the action of verb is known as object. तसेच एखाद्या क्रियापदाच्या कृतीचा परिणाम वाक्यात उल्लेख केलेल्या एखाद्या व्यक्तीवर किंवा वस्तूवर होतो तेव्हा अशा शब्दाला किंवा शब्दसमूहाला ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म असे म्हणतात. The word in the colored box in each of the following sentences is the object of that sentences. तर क्रियापदाला व्हॉट हा प्रश्न विचारला असता त्याचे जे उत्तर येते त्या वाक्यातील ते ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म असते. उदाहरणार्थ वरील पहिल्या वाक्यात बिगॅन टू डेवर या क्रियापदाला व्हॉट हा प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर टर्माइट्स असे येते. ते त्या वाक्यातील ऑब्जेक्ट आहे म्हणजे टर्माइट हा शब्द ऑब्जेक्ट आहे. तसेच वाक्य क्रमांक 2, 3 आणि 4 मधील ऑब्जेक्ट अनुक्रमे समथिंग, मदर आणि टॉर्च लाईट्स ही आहेत. नाव कॅन यू स्पॉट द सब्जेक्ट्स अँड ऑब्जेक्ट्स इन दी फॉलोइंग सेंटेन्सेस. पुढील वाक्यातील सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट शोधून लिहा. तर हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. सो डिअर स्टुडंट्स, तर बेबी पँगोलिन्स नाईट आऊट म्हणजे खवले मांजराच्या पिलाची रात्रीची भ्रमंती ही गोष्ट तुम्हाला खूप खूप आवडली असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि जे कोणी आपले विद्यार्थी मित्र या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.